बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अशोक कुमार खरात अर्थात कॅप्टन खरात या नावाने बहुचर्चित असलेला भोंदू बाबा आणि त्याचं हे संस्थान ईशानेश्वर मंदिर, याच ईशानेश्वर मंदिराजवळ आज आपण आहोत आणि या ईशानेश्वराची रचना, या ईशानेश्वराच्या मंदिराची जी आहे ती आर के न्यूज मराठीच्या माध्यमातून आपण बघत आहात। भव्य दिव्य अशी ही मंदिराची रचना केलेली आपल्याला बघायला मिळते। हे मंदिर भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी उभारण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी आपण बघितलं त्याच ठिकाणी काही पूजा अर्चा देखील याच ठिकाणी करण्यात आलेल्या असल्याचं पोलीस तपासातून पुढं आलेलं आहे आणि अनेक महिलांना आपल्या मोहजाळात ओढण्यासाठी काही तांत्रिक मांत्रिक विद्या पूजा ह्या कराव्या लागणार असल्याचं सांगत महिलांना अशोक खरातने या ठिकाणाहून गंडा घातलेला आहे आणि पोलीस तपासातून समोर आलेल्या माहितीप्रमाणे अनेक महिलांशी लैंगिक अत्याचार केलेला आहे। याच ईशानेश्वर मंदिर संस्थानमध्ये आपण आहोत आणि हे मंदिर पावित्र्याचं ठिकाण आहे। या ठिकाणाहून अशोक खरातने आपली काळी कूटनीती जी आहे ती राबवलेली आहे असं म्हणता येईल आणि या पलीकडेच काही अंतरावर अलिशान असा फार्म हाऊस अशोक खरात उर्फ भोंदू बाबा अशोक खरात याचा फार्म हाऊस या ठिकाणी आहे। भव्य वास्तू आणि आजूबाजूला पूर्ण क्षेत्राला तार कंपाऊंड केलेलं आहे आणि आंब्याची बच्या नारळाची झाडं असं भव्य दिव्य स्वरूप या ठिकाणी आपल्याला बघायला। आपण त्या फार्म हाऊसला देखील जाणार आहोत। आर के न्यूज मराठीच्या माध्यमातून मी तुम्हाला तो फार्म हाऊस देखील दाखवणार आहोत, तर चल। जमावलेली मालमत्ता आणि त्याचा फार्म हाऊस या ठिकाणी आहे। याच फार्म हाऊसवर आपण आलेलो आहोत। आपण बघू शकतो भव्य दिव्य असा जो गेट आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। संपूर्ण जो फार्म हाऊसचा परिसर आहे तो दगडी बांधकामाने जवळजवळ 15 फूट उंचीची ही भिंती जी आहेत त्या उभारलेल्या गेलेल्या आहेत आपल्याला बघायला मिळतं आणि मजबूत असा हा लोखंडी गेट जो आहे तो उभारलेला आहे आणि या गेटमधून आता आपण आतमध्ये आलेलो आहोत। संपूर्ण परिसराचे जे आपण आर के न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना हा अशोक खरात कॅप्टन अशोक खरात म्हणतात, या अशोक खरातचा फार्म हाऊस आपण दाखवत आहोत। बघितलं तर चारही बाजूला दगडी बांधकाम केलेला 15 फूट उंच असलेली भिंती जी आहे संरक्षण भिंती उभारण्यात आलेल्या आहे आणि अशा दगडी बांधकामात केलेला आलेशा फार्म हाऊस जो आहे तो आर के न्यूज मराठीच्या कॅमेऱ्यामधून आपण बघू शकतो। बरोबर या ठिकाणी भोंदू बाबा अशोक खरात या ठिकाणी वास्तव्य करत होता। अनेक VIP लोकांना तो या ठिकाणीच भेटगाठी घेत होता। मंत्री असेल, आमदार असतील, ते देखील त्यांची देखील वर्दळ या ठिकाणी होत होती। पोलीस तपासात अनेक माहिती जी आहे ती दिवसागणिक समोर येते आणि हा जो फार्म हाऊस जो आहे हा फार्म हाऊस बघितला तर या फार्म हाऊसचं नाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतंय ब्रह्मसदन या फार्म हाऊसला नाव दिलेलं आहे।
8/1/2024 रोजी ही वास्तू जी आहे ही उभी राहिलेली आहे. आर के न्यूज मराठीच्या कॅमेऱ्यांमधून हा फार्म हाऊसचं सगळं जे वास्तव जे आहे ते आपण दाखवत आहोत. संपूर्ण बांधकाम जे आहे ते या दगडामध्ये केलेलं आहे आणि भव्य दिव्य या फार्म हाऊसचा दरवाजा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. संपूर्ण वास्तू दगडी बांधकामात म्हणजे अगदी मजबूत पद्धतीने केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. जवळपास 15 कोटी रुपयाचा अलिशान हा वाडा, हा फार्म हाऊस भोंदू बाबा अशोक खरातने अनेक कारनामे करून त्या कारनाम्यातून उभारलेली ही मालमत्ता आणि हे स्वरूप आज तुम्ही बघत आहात. अशा या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या आणि बलात्काराच्या गुन्ह्यात पोलिसांच्या तावडीत असलेला ही अशोक खरातची ही मालमत्ता आपण बघतोय. पोलीस तपासात वेगवेगळे कारनामे त्याचे समोर येतात. अनेक महिलांशी शारीरिक संबंध ठेवून लैंगिक अत्याचार केलेला हा बलात्कारी नाशिक पोलीस क्राईम ब्रँचने मध्यरात्री अटक केला होता आणि आता CID चौकशी त्याची चालू आहे. 2 दिवसापूर्वी न्यायालयात देखील त्याला हजर केलं होतं. त्यावेळेस सरकारी वकिलाने पोलीस कोठडी मिळावी अशी न्यायालयासमोर विनंती केली होती. तर अशोक खरातचा वकिलाने न्यायालयीन कोठडी मिळावी अशी माननीय न्यायाधीशांना विनंती केली होती. अशोक खरातचे अनेक कारनामे जे आहे ते दिवसागणिक पुढे येत आहेत. आज आपण या भोंदू बाबा अशोक खरातची मालमत्तेची या फार्म हाऊसची झलक आर के न्यूज मराठीच्या माध्यमातून बघितली आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा भोंदूगिरी करणाऱ्या महाराजांच्या सुशिक्षित लोकांनी मागे लागलं पाहिजे का? काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. आर के न्यूज मराठीसाठी राहुल टोगे, मीरगाव, नाशिक.